अगं बाई प्रज्ञा, ये 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 ये, आज इथे कशी? अगं आज तुमच्या सोसायटी समोर बंदोबस्त होता ना, म्हटलं जाण्याआधी भेटून जावं. बर बर बर, ए राहू दे, ये चल आत ये. कोण आहे त्या? बायको आहे का? काय विचारते मी? कोण आहे त्या तुमच्या? फिओन्स आहेत त्या माझ्या. ओळख करून देते. प्रज्ञा, हे आमचे बाबा आणि आई. कायद्यानं कोणासमोर झुकायचं नसतं. बाबा, ही प्रज्ञा बकुळा मावशी आहे ना, तिची मुलगी. खूप मेहनती आहे, अभ्यास गिभ्यास करून मोठी पोलीस झाली, हो की नाही? हो का? अभिनंदन. बैस बैस, तुझ्यासाठी पाणी आणि नाश्ता पण आणते बर का. नाही ताई, नाश्ता नको, पाणीच बस. इमानदारीने ड्युटी करायची पोरी. हा, पण आजकाल तुम्ही ते नाकाबंदी लावता ना, ते बरं झालं. पण मी काय म्हणतो, तुमच्या डिपार्टमेंटला सांगून हे नियम तोडतात का नाही, यांचा फाईन वाढवा. लई पुट्टे असे नियम तोडून गाड्या चालवताच येत नाही ना. चालवतात आपल्या आडवी तिडवी ठोकून देते. मी तर सांगू का, मला तर असा राग येते का नाही भाव. भस्कन अंगावर घालतेत ना गाड्या. हो ना, आजकाल लोक गाडी नीट शिकतच नाहीत आणि घेतात गाडी चालवायला, मग हे असे ऍक्सिडेंट होतात. बरं झालं बाई तू आलीस. मला ना ते लर्निंग लायसन काढायचे, त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ते सांगून टाक ना. खरं तर मी त्या डिपार्टमेंटची नाहीये, पण ट्रॅफिक डिपार्टमेंटचे एक भोसले साहेब आहे, त्यांच्याशी मी तुझी ओळख करून देते. आणि हो, एखाद्या चांगल्या ड्रायव्हिंग स्कूलचा ना नंबरही देते. पण ताई, जोपर्यंत नीट गाडी शिकत नाहीस ना, तोपर्यंत चालवूच नकोस. अहो, परवाच एका मुलीनं गाडी ठोकली. मला नाही वाटत तशी तिला गाडी चालवता येत होती. आणि तिच्याबरोबर एक माणूसही होता. त्या माणसाचं पहिलं नाव काही आठवत नाही, पण त्याचं आडनाव सुद्धा ना सुभेदारच होता. हो का? बघा बाबा, काय योगायोग. परवा मॉल मध्ये पण ती बाई सारखी सुभेदार 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 म्हणत होती. आता मुंबईत सुद्धा सुभेदारांची संख्या वाढायला लागली. पण तो दिसायला कसा होता? दिसायला बराच होता, चांगल्या घरातला, कुणीतरी ऑफिसर वगैरे होता. अगं तू आमच्या यांना भेटली नाहीस ना? हो. थांब, तुझी ओळख करून देते. आओ, बाहेर येताय ना? देवा, हिने मला ओळखलं तर वाट लागायची. बकुळा मावशीची मुलगी आली आहे, प्रज्ञा. येणारे गुरुनाथ बाहेर. हात का करून आला तू? गुरुनाथ, अबे ऐकू नाही येत का? तू येते बाहेर का मी येऊ आत? आलो गुरुनाथ. आलो आलो. आओ. हॅलो. आमचे हे पण ना गमतीशीरच आहेत. आणि प्रज्ञा, हे माझे आहो. नॉनसेन्स. लिफ्ट दिली म्हणून गेली म्हणे. आम्ही एवढे दिवस करत होतो. दॅट इज ऑल. ए वेटर, एक्सक्यूज मी. बोला सर. नको सर, आधीच भरपूर झाले तुम्हाला. अरे भर ना बाबा, थोडं राहिलंय. गे कमॉन. ए अरे कोण आहे? ए हॅलो कॅप्टन, एक्सक्यूज मी. या मिस्टर सुभेदार, तुम्ही इथे? मिस्टर गुप्ते. नाईस नाईस. कम कम जॉईन मी. कम. नाही नको, मी उगाच तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. हो, डिस्टर्ब झालोय म्हणून इथे आलोय ना. तुम्ही काय त्रास देणार अजून? कमॉन बस. सिट सिट. व्हॉट विल यू हॅव? व्हॉट विल यू हॅव? ए मेनू कार्ड. काय झालंय? हां, नाही म्हणजे तुम्हाला हवं असेल तर उत्तर द्या, तसं काय नाही. बायका ओ बायका. त्या बायकांचा काय प्रॉब्लेम असतो ना, समजतच नाही. तुम्ही
किती करा यांच्यासाठी, यांचे नखरे, सगळे नखरे चालतात. वहिनींची भांडण झाले. नाही वहिनी असो नाही तर कुणी असो, यांना कदरच नसते तुमच्या कामाची. हा म्हणजे तुम्ही काही करा यांच्यासाठी, यांना नाही फरक पडत. त्या तुम्हाला म्हणतात आय डोंट हॅव टाइम फॉर यू. मला वेळ नाही तुझ्यासाठी आता. सुभेदार साहेब, अहो छोटी मोठी भांडणं होत असतात. आय विल टीच हर अ लेसन. आय एम डेफिनेटली गोना टीच हर अ लेसन. हा पक्का. व्हॉट विल यू हॅव? हा ते हे प्रॉब्लेम असंच आहे, मला वेळ नाही म्हणते. आय विल टीच हर अ लेसन. अरे बाबा तू का करून राहिली सुनबाई? यांच्या कपड्यांना इस्त्री करून राहिली ना. दिवसभराचे काम का कमी आहे? आणखी एक घेतला अंगावर. कुठे काय काम राहते बाबा, आणि मला घरातली कामं काही जड नाही. आणि मला तर खूपच आवडते यांची कामं करायला. बाहेर द्या घालतील का? नाही ना, माझ्यासारखी करतील का कोणी? यांना तर कडक इस्त्रीचेच कपडे लागतात बा. नाही नाही, त्याचा कडक इस्त्रीचा रूप माहित आहे मला, पण सुनबाई त्याचे लाड बंद करतो. आता मी 1000 वेळा बोलले हिला, म्हटलं नको असं दिवसभर स्वतःला गाडून घेऊ कामामध्ये. नाही तर का? पोट्टी ऐकेल तर ना. आई मला आवडते काम करायला. थोडा नवऱ्याच्या आवडीनिवडीचाही विचार करावा मग. बापा तर ती का करून राहिली? घ्या आता मी का बोलून राहिले आणि तुम्ही का समजून राहिला? का तर अहो ते दिवसभर मरते कामामध्ये राहते, संध्याकाळी नवरा आल्यावर अशी बुरसट कसर त्या समोर जाते. प्रेम वाटेल का त्याला सांग बघू? का म्हणायचं काय तुला? नवऱ्यासाठी जरासं नटावं थटावं, त्याला जे आवडेल ते करावं. पण नाही, त्याच्या ऑफिसातल्या पोरी बघ कशा राहते. हो पाहिलं ना, तोंडाला रंग पासून गावावर फिरते मारबती सारख्या. तुम्ही जरा शांत बसता का? नवऱ्याला नुसतं काही हवं नको एवढंच बघून नाही चालत बाई. ऐक माझं, आपणही त्याला आवडेल तसं राहावं का? राहू दे. सुनबाई आहे तशीच चांगली आहे, आणि त्याला पटत नसेल ना तर आपली आवड बदलणं म्हणा. असं कधी होते का? आई बाबा तुम्ही का भांडत राहता? बाबा म्हणतात ते खरंच आहे, मी आहे तशीच त्यांना आवडते. नाही तर का? यायचं असंच राहते. मी बोलते आणि हे खोडते. माझ्या बुद्धीला जे वाटलं जे पटलं ते मी बोलले. आता करा तुम्हाला काय हवं का? आई जाऊ दे बरं, मला कधीच काही ऐकणार नाही बाई. सुनबाई तू जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. हे आमचं भारूड असं चालू राहते. हे लक्ष आहे का रे कोणाचा? हा मिस्टर सुभेदार आता बाज झालं. नाही, यांची नाटकं ना मी नाही चालू देणार. हे नेहमीच आहे. हो ठीक आहे, पण आता आपण घरी जाऊयात. नाही, आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. थँक्यू, आय एम ओके. अहो वहिनी घरी वाट पाहत असतील. कोणी वाट नाही पाहत. नोबडी वेट्स फॉर यू. दे हॅव देअर ऑप्शन्स रेडी. त्यांच्याकडे आपले ऑप्शन्स असतात तयार. त्या लोकांना फरक नाही पडत. सागर बिल गे रे. आपण एवढं काम केलं तर ते म्हणतात तुम्हाला आय डोंट हॅव टाइम फॉर. हां कसं टाइम नाही. ओ एक मी देतो. नो प्लीज नो. आय एम गोना पे. हां आय ऑलवेज पे. No, please. I always pay. Yeah? Yes. Hey, come. सर पिन नंबर. मी आलो. लोकांना करत राहायचं आपण. आणि ते से की आय डोंट हॅव टाइम. आय एम गोना टीच लेसन. आपण निघूया. आय एम गोना टीच हर अ लेसन. हां ते धडा शिकवल्याशिवाय नाही समजणार. खूप दिवसांनी घेतलं ना सगळं. सर थँक्यू. तुला हमेशा सगळ्याचीच काळजी राहते, पण जरा नवऱ्याकडे लक्ष दे बाई. राधिका, ते तुम्ही इथे? तू आत्ता माझ्याबरोबर गाडीत चल, नाहीतर काय करणार आहेस तू? नाहीतर मी आत्ता भर रस्त्यात या सगळ्या लोकांसमोर असं काहीतरी करेन जे मी करायला नकोय.